टाकळी डोकेश्वर हजारो वर्षांचा इतिहास असलेली ही जागा आजही आपल्याला आकर्षित करते. आपण प्लॅन्स करतो, या ठिकाणी येतो आणि या जुन्या काळी वास्तू बघतो आणि निघून जातो. पण मला वाटतं या वास्तू फक्त बघायच्या जागा नसतात, तर या जगायच्या जागा असतात. चला तर मग माझ्यासोबत या जागा पौराणिक वस्तू बघायला नाही तर जगायला. हे जगातील एकमेव असे मंदिर ज्यामध्ये आपल्याला 2 नंदी पाहायला मिळतात. आणि सगळ्यात रहस्यमय गोष्ट सांगायची झाली तर या पिंडीचा आकार चौरसाकृती आहे आणि ही पिंड स्वयंभू आहे. आणि यामध्ये खूप असे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला कोरीव काम देखील पाहायला मिळते. आणि तसेच आपल्याला हेमाडपंथी मंदिर असल्याचं हे सुद्धा कळून येतं. या पौराणिक मंदिराचा इतिहास जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आता आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे टाकळी डोकेश्वर मंदिराकडे. हा ना, जाऊ दे, नेक्स्ट टाइम. तर आता आपण मित्रांनो पायऱ्यांवरती चाललेलो आहे. हे बघू शकता आपल्या मागे कसं आहे सुंदर असं वातावरण. आणि या सुंदरशा वातावरणात आता आपण देवाचं दर्शन करणार आहोत. मित्रांनो, थोडंसं वरती चालत गेलं की आपल्याला एक सुंदर असं मंदिर देखील दिसतं. या मंदिराच्या आतमध्ये जाण्याआधी वरती एक सुंदर असा गणपती देखील आहे. आणि मंदिराच्या जर आतमध्ये गेलं की आपल्याला थोडासा खूप जास्त अंधार होता आणि तिथं लगेच आपल्याला 2 शिवपिंडी दिसतात. त्या शिवपिंडींचं दर्शन घेतलं आणि त्याच्याच पुढे ठेवलेल्या सुंदर अशा पादुका आहेत. या पादुकांविषयी जर सांगायचं झालं, या पादुका अगस्त्य ऋषी आणि पाराशर ऋषी यांच्या आहेत. यांच्याविषयी जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला पुढे संपूर्ण बघावा लागेल. आणि जर आपण इथं दर्शन घेऊन वरती जर बघितलं तर एक सुंदर असं कमळाचं सुंदर आपल्याला कोरीव काम देखील पाहायला मिळतं. हे कोरीव काम बघितलं की आपल्याला समजून येतं की हे मंदिर हेमाडपंथी आहे. आणि तसंच जर आपण बाहेर गेलो की आपल्याला एक समाधी दिसते. हे मांजर मला असं वाटतं की मित्रांनो, ही समाधी गौतम ऋषी यांची आहेत. यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर हे नाथपंथी महाराज होते. आणि इथं जर आपल्याला संपूर्ण जर जाणून घ्यायचं झालं तर इथं 9 समाध्या आहेत. त्यातील ही दुसरी समाधी श्यामगिरी बाबा यांची आहे. तर मित्रांनो, हे शिल्प शिरबाचे आहे. याच्याविषयी माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर आता आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने, मंदिराची वाटचाल करताना. आणि हे मंदिर हेमाडपंथी आहे. आणि आताच त्या एका व्यक्तीने आपल्याला खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याचा नक्की फायदा होईल. थोड्याशा शिड्या चढून गेल्यावर आपल्याला एक अत्यंत सुंदर अशी भव्य उत्तर मराठा काळीन बांधण्यात आलेली तटबंदी दिसते आणि पायऱ्यांची मोठी रांग दिसते. तर मित्रांनो, इथं आपल्याला काहीशी कोरीव अक्षरं दिसतात. ही अक्षरं बघून आपण चाललेलो आहे आपल्या पुढच्या प्रवासात. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये. माझ्या मागे बघू शकता हे प्रवेशद्वार आहे. आणि आता आपण खूपच जास्त पुरातन काळातील मंदिराकडे चाललेलो आहे. त्या मंदिराचं नाव आहे टाकळी डोकेश्वर. आणि हे मंदिर भगवान श्री शंकरांचं आहे. मंदिराच्या डाव्या साईडला मा यमुना देवी व मंदिराच्या उजव्या साईडला मा गंगा देवीचे सुंदर असे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प बघून असे वाटतं की हे आपल्या स्वागतासाठी स्थित आहेत. मंदिरामध्ये जाताना खूप मोठा सभामंडप दिसतो. आणि मंदिरामध्ये गेल्यावरती सुरुवातीलाच आपल्याला नंदी महाराजाचे दर्शन होते. आणि आतमध्ये जाताना मंदिराच्या गाभाऱ्याच्या दोन्ही साईडला 2 पहारेकरी दिसतात. तर आता आपण मंदिरात आलेलो आहे. आणि या जे तुम्हाला वरती घंट्या बांधलेल्या दिसतात ना, त्याच्याविषयी असे सांगितले जाते की जे या वरती घंट्या बांधतात त्यांची मनोकामना पूर्ण होते. या सुंदर अशी पिंड बघून आपण दुसऱ्या साईडने आतमध्ये जायला निघतो. या मंदिराच्या दोन्ही साईडनी 2 दरवाजे देखील आहेत. आणि या पिंडीविषयी सांगायचं झालं तर या पिंडीचा आकार चौरसाकृती आहे. आणि ही पिंड बघून मनाला खूप जास्त आनंद होतो. आणि या पिंडीवरती खूप सुंदर अशा फुलांनी सजवलेलं देखील आहे. आणि हे बघू शकता, खूप सुंदर आणि सगळ्यात मोठी पिंड मला तर वाटते. तर मित्रांनो, मंदिराच्या डाव्या साईडला हे असलेलं शिल्प हे देवींचं आहे. आणि या देवींच्या खाली त्यांचे वाहन देखील आहे. आणि या साईडला गणपती बाप्पांचं देखील शिल्प आहे. मंदिराच्या मागं गेलं की आपल्याला सुंदर अशी गुफा पाहायला मिळते. या गुफेतून आपण उजवी मारू शकतो.
आणि थोडंसं चालत गेलं की आपल्याला सुंदर असा नंदी पाहायला मिळतो. या नंदीची हाईट खूपच जास्त आहे. मित्रांनो, हे एक असं मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये 2 नंदी आहेत. एक नंदी पूर्व साईडला तर दुसरा नंदी उत्तर साईडला आहे. या नंदीच्या पुढं सरळ गेलं की आपल्याला एक दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाने सुद्धा देवाचं दर्शन घेता येतं. चला तर मग आता आपण देवाचं दोन्ही साईडनी दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो आहोत. आणि हे बघू शकता, मंदिराच्या उजव्या साईडला सुंदर असं नागरायाचं शिल्प आहे. आणि मित्रांनो, हे सर्वात सुंदर शिल्प महादेवांचं तांडव करत असताना आहे. हे बघून मनाला खूप जास्त आनंद होतो. हे आहे गणगोळी. याला चंदनाचं लाकूड बोलतात. हे थोडंसं आपण घासायचं आणि हे घासलं की आपल्याला गण मिळतो लावायला. आणि चला तर मित्रांनो, आता आपण सुंदर असे रील्स आणि फोटोज काढूयात. आणि आज रविवार असल्या कारणाने खूप जास्त गर्दी देखील आहे. आणि हे बघू शकता सुंदर असं दृश्य. आणि मंदिराच्या उजव्या साईडला थोडंसं पुढं चालत आलं की आपल्याला फोटो पॉईंट देखील आहे. म्हणजे तिथं आपण सुंदर असे फोटो काढू शकतो. मित्रांनो, आपल्याला वरती जायचं आहे. हे बोलतात ते खूप अवघड आहे, पण आपण आत्ताच कळसोबाईचा ट्रेक फते करून आलेलो आहे. त्यामुळे आपल्यासाठी काय अवघड काय सोपं. आणि आपला एकच नारा आहे, जेवढं अवघड तेवढी जास्त मजा. आणि लाईफ इज एन्जॉय. हे बघू शकता मित्रांनो, आपण आतमध्ये आलेलो आहे. आणि इथं लिहिलेलं आहे आग्या मोहळ आहे. आता ते बघू आपण आहे का नाही. आणि आता आपण जात आहे आतमध्ये. हे बघू शकता, आतमध्ये खूप सुंदर आहे आणि खूप जुन्या काळातली वास्तू आहे ही. या गुफेविषयी जर सांगायचं झालं तर या गुफेला खूप जास्त पौराणिक इतिहास लागलेला आहे. या गुफेमध्ये अगस्त्य ऋषी आणि पार्श्व ऋषी यांनी तपश्चर्या केली आहे. या गुफेला खूप जास्त धार्मिक मानले जाते. तर आता आपण फायनली आतमध्ये आलेलो आहे. हे बघू शकता माझ्या मागे हे आहे देवाचं मंदिर. आणि काहीशा खांडळल्या मुलांनी हे बघू शकता कसं लिहिलेलं आहे इथं ज्योती, हे शुभा ज्योती वगैरे. मी मित्रांना प्लीज विनंती करतो की प्लीज तुम्ही असे काही करीत नका जाऊ. हे प्लेसेस खूप हिडन असतात आणि असे जर आपण काही कृत्य करीत गेलो तर हे बंद होऊ शकतात. प्लीज तुमच्या पाया पडून विनंती आहे की असं काही करीत नका जाऊ. हे बघा मित्रांनो, इथून कसं वातावरण आहे, खूप सुंदर वाटतंय इथून आल्यावरती. आणि आपले मित्र तिथं बसलेले आहेत. हे बघू शकता इथून. हे आहे मित्रांनो टाकळी डोकेश्वर मंदिराचं रहस्य. तर मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता आपण वरती गेलो होतो. एक रहस्यमय जागा आहे ती आणि गुफे टाईप आहे. आणि पण तिथं काहीशा येड्या पोरांनी, येड्या लोकांनी खूप जास्त घाण केलेलं आहे. आपल्या गर्लफ्रेंडचं नाव, आपलं नाव तिथं टाकलेलं आहे, हर्ट केलेलं आहे. मी प्लीज विनंती करतो लोकांना की असं काही कृत्य करत नका जाऊ. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खाली आणि खूप जास्त सोपं होतं, काय अवघड नव्हतं. इथं मित्रांनो धारायला जागा आहे, काय अवघड नाहीये, काय पांडवकालीन बरं का. पांडवकालीन म्हणजे पांडव ज्यावेळेस अज्ञातवासात होते ना, त्यावेळेस ते ह्या मार्गे नाशिकला गेले. नाशिकला जाता जाता त्यांनी इथे 4-5 डोंगर चेक केले. तिथे मिळाले लक्ष्मीच्या वस्तू. लक्ष्मीच्या वस्तू कोणत्या? चूल मिळाली, भाकरी मिळाली, तवडी मिळाली, सूप मिळाली, तांदूळ मिळाले, झाल्या लक्ष्मीच्या वस्तू. परंतु त्यांना स्वयंभू भगवंत म्हणजे आपल्या आत्मेचे पिता, परमपिता शिव या नावाने ओळखले जातात. ते निराकार आहे, त्यांना शरीराचा आधार नाही. काही सांगायचं झालं तर ते चांगल्या माणसाचा आधार घेणार आणि मग आपल्याला ज्ञान देणार. आणि ही पुढे दाखवली जी पिंडची कशी आहे, चौरस आहे, स्वयंभू आहे. आणि बाहेर दाखवली जे विजय द्वारपाल. काळी जी मूर्ती ना ती भैरव नाही, ती पंचकोणीशाने केलेली आहे. आणि 2 नंदी कुठे नसतात, पिंड 2 नंदी कुठेच नसतात. परंतु ही भगवंताची कलाकृती असल्यामुळं इथे 2 नंदी, पलीकडल्या नंदी ना सत्ययुगापर्यंत मला सोन्याची नाणी देत होता. कलियुगाच्या सुरुवातीला एका बाईंनी आल्यापासून अशा गारा झाल्या. पाठीमागे पाहिलं की तुम्हाला अशी गार दिसत. आणि त्या बाईची सुद्धा शिवी तयार झाले. जाता जाता शिव असते ना गावची शिव, त्या हल्लीच्या बाहेर नाही जाऊन दिलं. त्या बाईची झाली शिवी तयार, नेलेले पैसे तिथे गारा झाल्या. तिथे सुद्धा नदीच्या पाठीमागे पाहिलं तर तुम्हाला गारा दिसतं. हा
आणि इकडं हे शंकराचं ताडवरती टेबल आहे तिथं. हा. इकडल्या बाजूला गणपती अष्टसिद्धी त्यांच्या खाली वाहन आहे. गणपतीला मोदक आवडतं ते दाखवलेली. इकडे गंगा आणि यमुना आहे. गंगेच्या पायाखाली मगर आहे. मगरी बाहेर मिळाली. इकडे यमुना आहे. यमुनेच्या पायाखाली सुसर आहे. आणि पलीकडल्या बाजूला पाण्यात टाकाय खूप लांब आहे. खूप खोल आहे. ते कुलूप लावलं तिथे जागा खोल आहे. आणि तुम्हाला दिसत येऊच पाणी. हा. पाणी अख्ख्या डोंगरात हा अख्खे हा, डोंगरात ते पाणी. दिसतंय ते खाली. हा बघितलं ते ते. दिसतं येऊ सगळं दिसतं पण ते अख्खे डोंगरात आहे. ते असं कसं पाण्याचा काय- अंत नाही ना. ते असं कसं काय तयार कसं आणि मग आता ते भगवंताची कला आहे. कापून केलेलं काय मानवाने नाही केलं भगवंतानी. आणि त्यांनी त्यावेळेस त्यांच्या गुरुंनी हे जे तयार केलं ते कलियुगातील मानवाला करता येणार नाही. आता आपण कलियुगात आपल्याला येईन करता तयार नाही. हा मग ते भगवंताची कला करते. आणि वर एक खोली त्याला सुद्धा नागी म्हणतात. हा ते आलं. हा वरती. तिथे खोली नाही हा, का ते- दिसते हा, 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 ते चढून. आणि त्याला आहे ना तिथं अगस्त्यऋषी पाराशर तपस्या केलेली. त्या खोलीमध्ये हा खोली म्हणजे त्याला 2 कप्पे आहेत. इकडे एक कप्पा आणि इकडे एक कप्पा. पण लोक म्हणतात सुताची नाही सुताची ते सुताची काय करायचं आपल्याला आपण म्हणून नाही त्यांना हे उत्तर देऊ नये. आणि खाली त्यांच्या खाली एक मंदिर हा, ते आहे. काय हा, म्हणतात मंदिर. तिथं त्यांचं पादुका आहे. बारीक जाऊन तू बघ आतमध्ये आहे ते जाऊन पादुका आहे. हा पादुका आहे 2 आणि पिंडी ठेवलेली आहे. गोल पिंडी काय नाही हा. ती चौरस स्वयंभू ते सोडून. अशी काही भगवंताची माहिती. ओम शांती ओम शांती. मित्रांनो, वरून जे पाणी येतं ते खाली या कुंडामध्ये पडतं. तुम्हाला हे कुंड एवढं बारीक वाटत असेल पण हे कुंड खूप मोठं आहे. आणि हे कुंड सगळ्यात मोठं रहस्य आहे. आजपर्यंत या कुंडामध्ये कुणालाही या पाण्याचा ठाव ठिकाणा लागलेला नाहीये. आणि साईडने पण खूप मोठं आहे. जसं आपण आतमध्ये गुफा बघतो त्या टाईपमध्ये आतमध्ये कोरलेलं आहे. आणि इथं कायमस्वरूपी पाणी असतं. आणि हे कुंड बघून मला अतिशय जास्त रहस्यमय वाटलं. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि इथं आल्यावरती या कुंडाला भेट द्यायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण इथं त्या कुंडातून पाणी घेऊन आलेलो आहे आणि इथं या झाडांना घालत आहे. कारण इथं आल्यावरती असं वाटतं की समाजसेवा तर केली पाहिजे. इथं आल्यावरती झाडांना पाणी घालून सुंदर आणि खूप भारी वाटतं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच कंप्लीट झालेला आहे आणि आपण बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तुम्ही हे बघू शकता माझ्या मागचा नंदी खूपच मोठा आहे. माझ्या मागं बघू शकता हे चिन्ह आहे. आणि आपला आजचा ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. आपण भेट दिलेली आहे टाकळीवर या मंदिराला. आणि इथं आल्यावरती खूप असं प्रसन्न वातावरण आहे. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा.